पुढची बातमी मुंबईतून. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 19 जानेवारीपर्यंत वानखेडेवर सुवर्ण महोत्सवी सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्तानं आज पहिल्या दिवशी भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावस्कर यांच्या हस्ते मुंबईच्या आजवरच्या कर्णधारांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित, वासिम जाफर, निलेश कुलकर्णी, संजय मांजरेकर, लालचंद राजपूत, विनोद कांबळी अशा दिग्गजांचा समावेश होता. 1974 साली वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला सुरुवात झाली होती, तर जानेवारी 1975 मध्ये वानखेडेवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून आमचे वानखेडे स्टेडियमचे 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचा आज कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आज मुंबई कॅप्टन्स, मेन, वुमेन आज हे सगळे उपस्थित होते, तुम्ही सर्वांनी पाहिलं. आणि त्यांचं जे मुंबईसाठी लास्ट 50 वर्षातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कुठेतरी तरुण पिढीला असोसिएशन म्हणून आम्ही घेऊन जायला पाहिजे, हे आमचं कर्तव्य समजतो, म्हणून हा कार्यक्रम होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.